मित्रांनो, आज कामावर जाताना मला रस्त्यात उंट दिसले. आता तुम्ही सांगा, मी कामावर चाललो होतो की थेट वाळवंटात पोहोचलो होतो. चला तर मग सुरू करूया आजचा भन्नाट ब्लॉग. मित्रांनो, आजचा दिवस सुरू झाला एकदम वेगळ्या स्टाईल मध्ये. मी कामावर निघालो होतो, पण गाडी मात्र घरापासून लांब सभा मंडपात लावलेली होती. कारण काय तर ऊन इतकं जबरदस्त होतं की विचारू नका. आणि मग गाडी काढली आणि डायरेक्ट कामावर निघालो. आणि रस्त्यात काय दिसलं माहितीये? उंट. म्हटलं आज काय आपण गावात नाही तर वाळवंटात आलोय का काय? तेवढ्यात एक आपला मित्र भेटला. त्याला अर्ध्या रस्त्यावर पिकअप करून डायरेक्ट कामावर पोहोचलो. कामावर पोहोचल्यावर पहिलं काम म्हणजे काय असतं ते तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे ते स्किपच करूया. त्यानंतर मी सरळ रॅम्पवर गेलो, पण काय बघतो तर आपली गँग आधीच घरी जायच्या तयारी. म्हटलं भाई इथे थांबायला कोणाकडेच वेळ नाही. थोड्याच वेळात मामा रोहित पण एंट्री मारतात. लेट आले पण थेट कामाला लागले. आणि मग आला माझा जिगरी दोस्त हातात फ्रुटी घेऊन. तुम्ही म्हणाल कोण आहे हा? तर भाऊ कॅमेरा समोर येत नाही, पण या ब्लॉग मागे त्याचा खूप मोठा सपोर्ट आहे. खरंच तुम्हाला या गोष्टीसाठी लय सपोर्ट करतो. तो माझ्यासाठी खास फ्रुटी घेऊन आलेला आहे, ते बघू शकता. आणि त्यानंतर मी कामाला सुरुवात केली. तेवढ्यात लग्नाचा वरडा आला आणि मावर एकदम फुल ऑन फायर झाला. काय वेळ तर जेवण केलं, हळूहळू रात्र झाली. टाइम कसा गेला कळलंच नाही. पण अजून सुट्टी नाही. इतक्यात अंकुश चौरे आणि रोशन चौरे एंट्री मारतात. लगे कामावर हजर. म्हटलं चला भाऊ, आता आपल्याला पळ काढायची वेळ आली. मग मी आणि मामा थेट ऑफिसकडे धावलो. ऑफिसला गेल्यावर सर्वात महत्वाचं काम म्हणजे फ्लॉट जमा करणं. आणि इथे बघा चेतन भाऊ आणि सूरज सर कसं व्यवस्थित फ्लॉट जमा करतायत. पण मी काय केलं, गुपचूप काय न बोलता सरळ घराचा रस्ता पकडला. तर मित्रांनो, असा होता आजचा मजेशीर आणि थोडासा वेगळा ब्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला उंट दिसला तर तुम्ही काय कराल.